प्रत्येकाने यावं या इथे आणि आवर्जून सगळ्या रांगोळ्या बघाव्यात. नमस्कार, येळकोट येळकोट, जय मल्हार. मला अक्षय सरांनी फोन करून सांगितलं होतं की एक रांगोळी प्रदर्शन या इथे होणार आहे. मला वाटलं की नॉर्मल जसं रांगोळी प्रदर्शन असतं तसंच हे प्रदर्शन असेल. मी त्यांना म्हटलं की मी प्रयत्न करीन, समजा मला पॉसिबल झालं तर मी नक्की येईन. आणि पॉसिबल होत होतं, पण इथे आल्यानंतर कळलं की हे असं तसं सामान्य असं रांगोळी प्रदर्शन नाहीये, तर हे खूप अलौकिक असं हे प्रदर्शन आहे. मी स्वतः रांगोळी काढायचो, त्याच्यामुळे मला त्याच्यामधल्या काहीतरी बारकावे छोट्या छोट्या काही गोष्टी कळत असतात. पण मी किती लहान आहे, मी किती खुश आहे हे मला आज कळलं. कारण या इथे ज्या रांगोळ्या आहेत त्या प्रत्येक रांगोळ्या एवढ्या प्रोफेशनली काढलेल्या आहेत. कारण त्याचे जे बारकावे असतात ते बारकावे खरंच खूप खूप अगदी मेहनतीने आणि खूप टॅलेंटनी काढलेले. ते जे चित्र आहे रांगोळी वाटतच नाही, ते चित्रासारखी वाटते. त्याचे जे रेफरन्सेस आहेत आणि त्याचं जे डिटेलिंग आहे ते डिटेलिंग खूप छान आहेत, जे आपल्या डोळ्यांनी आपल्या हृदयापर्यंत भेटतात. आणि इथे आल्यावर मला वाटलं की मी जेजुरीमध्ये चाललोय का. एवढं या इथे जेजुरीचं प्रतिस्वरूप आहे ते साकारलं गेलेलं आहे. त्यांचा चेहरा आणि त्यांच्या खांद्यावर बाण्याने दिलेली ती घोंगडी, त्यामुळे दोन्ही याचा जो काही संयोग या इथे आहे ना तो खूप अलौकिक आहे. इथे सुद्धा तुम्हाला डिटेलिंग काय असतं ते बघायला मिळेल. बस म्हणजे असं वाटलं की जेजुरी अजून काही किलोमीटर दूर असल्यापेक्षा आपण तिकडे जाण्यापेक्षा जेजुरीच या इथे आली असं वाटतं. भंडारा सुद्धा जो उधळला गेला तो सुद्धा अलौकिक आहे. कारण एका रांगोळीमध्ये बघितलं त्याचे तळी भंडारा होताना दिसे. मी त्यांना आवर्जून विचारलं की हा भंडारा खरा आहे का. त्यांनी सांगितलं हो, हा भंडाराच आहे. आणि त्यामुळेच तो जो सोन्याचा जो काही इफेक्ट आहे तो खूप छान पद्धतीने आलेला आहे. कदाचित मी या इथे परत येईन असं मला वाटतं. कारण प्रत्येक रांगोळी बघण्यासाठी किमान 15 मिनिटं तरी हवी आहेत, ऍटलीस्ट 10 मिनिटं तरी. कारण त्या रांगोळी बरोबर जो फलक आहे त्या फलकावर पूर्ण ती जी स्टोरी आहे त्या स्टोरी बद्दल दिलेलं आहे, किंवा ते जे काही ती घटना घडतेय त्या घटनेबद्दल त्या लिहिलेलं आहे. त्यामुळे खरंच मला असं वाटतं की समजा या इथे जो कोणी येणार नाही तो त्याच्या आयुष्याबद्दल खूप मोठी गोष्ट मुकेल असं मला वाटतं. म्हणून प्रत्येकाने यावं. आणि हे सांगण्यासाठी नाही, मी तर असं म्हणतो की आवर्जूनच लोक या इथे येतील. कारण तुम्ही हे जे काही केलंय ते असामान्य आहे. अप्रतिम अप्रतिम, खरंच शब्द अपुरे पडतायत. खूप छान. अक्षय सरांचे आणि त्यांच्या टीमचे श्रीरंग तुमचं जो ग्रुप आहे, तुम्ही नाव सुद्धा खूप छान दिलं. गणपती बाप्पा जी बुद्धीची देवता आहे आणि त्यांनी जे उधळलेले जे रंग आहेत ते रंग या इथे आपल्याला किती अलौकिक आहेत, ती पवित्र आहेत ते या इथे दिसतायला. आणि बस एवढं सांगतो, पुढच्या वर्षी कदाचित मला इथे श्री बाळूमामा या इथे आमचे जगाचे मालक बघा. येळकोट येळकोट, जय मल्हार.